मनोज जरांगे पाटलांचं 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानात उपोषण सुरू होतं। हजारोंच्या संख्येने आलेले मराठा आंदोलकांचं गेल्या 5 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू होतं। अखेर सरकारने नवा GR काढल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलंय। मराठ्यांच्या लढ्याला यश आल्यानंतर जिंकलो रे म्हणत जरांगेंनी विजयी घोषणा केली आहे। आंदोलनाला यश आल्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केलाय। ही 3 दृश्य आपण पाहतोय। जिंकलो रे अशी घोषणा जरांगेंकडून करण्यात आली। त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते लिंबू पाणी घेत उपोषण मागे घेतलं। त्याचवेळी बोलताना मराठा आंदोलकांना संबोधित करताना त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान आझाद मैदानात विजयाचा जल्लोष करण्यात आला। मराठ्यांनी गुलाल उधळत नाचत आपला आनंद व्यक्त केलेला आहे। तर आंदोलनाला यश आलं आणि त्यानंतर जरांगेंनी जिंकलो रे अशी घोषणा केली आणि दरम्यानच राज्यभरातील मराठा समाजामध्ये उत्साह आनंद पाहायला मिळाला। मराठा समाजाने राज्यभरात हा जल्लोष साजरा केलेला आहे। ठिकठिकाणी गुलालाची उधळण झालेली आहे। राज्यभरातील हे दृश्य आपल्या समोर आलेलीच आहेत। मराठा आंदोलकांचा आझाद मैदानावरही जल्लोष पाहायला मिळालेला आहे। गुलाल उधळत मराठा आंदोलकांनी मुंबईत जल्लोष केला। अखेर 5व्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण सोडलंय। जरांगेंनी 5व्या दिवशी उपोषण मागे घेतलं। GR स्वीकारला। त्यानंतर जरांगेंनी आपलं उपोषण सोडलंय। विखे पाटलांच्या हातून लिंबू पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलंय। आंदोलनाच्या यशानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आणि मराठा आंदोलकांना माघारी फिरण्यास सांगितलं। त्यानुसार आंदोलक मुंबईतून बाहेर रवाना झाले। मराठ्यांच्या लढ्याला यश आल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते त्यांनी लिंबू पाणी घेत हे उपोषण मागे घेतलंय।